बेतुफान वृक्षतोड झालेली आहेत, झाडांची कत्तल झालेली आहेत, जंगल त्या ठिकाणी नष्ट केलेली आहेत बांधवांनो. त्यामुळेच ही परिस्थिती आम्हाला त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे. परिणामी एवढं प्रचंड तापमान वाढेल की ही सृष्टी जळून त्या ठिकाणी खाक झाल्याशिवाय राहणार नाहीये. तुकाराम महाराजांनी त्याच वेळी आम्हाला सांगून ठेवलंय की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. नमस्कार बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो. बांधवांनो, युट्यूब थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या काळजामध्ये थरकाप उडाला असेल, कारण आपण युट्यूब थंबनेल वरती त्या ठिकाणी लिहिलंय की तापमानातील दिवसांदिवस होणारी प्रचंड वाढ, परिणामी सृष्टीचा विनाश मात्र निश्चित आहे. त्यामुळे आता तरी जागे व्हा. बांधवांनो, आजच्या तापमानातील काय परिस्थिती आहे? 30, 35, 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत आज तापमान आहे. तरी देखील महाराष्ट्रामध्ये एवढं कमी तापमान असून देखील भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये उष्माघातामुळे अनेक बळी त्या ठिकाणी गेलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. मग जरा विचार करा की हे तापमान जर त्या ठिकाणी 50 डिग्री सेल्सिअसच्या जर वरती जाऊन पोहोचलं तर काय परिस्थिती होणार आहे, त्याच विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो, तर नक्की करून ठेवा. आणि हा व्हिडिओ संबंध महाराष्ट्रामध्ये, संबंध भारतामध्ये, सर्व समाजामध्ये जरूर शेअर करा. बांधवांनो, पहिल्या काळामध्ये एवढं तापमान वाढलेलं नव्हतं. त्याचं कारणही तसंच होतं. असंख्य प्रमाणामध्ये वृक्ष होतं, वेली होत्या, रानं होती, जंगल, अनेक झाडे झुडपे त्या ठिकाणी होती. परिणामी ही सृष्टी सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी होते. त्यामुळे त्या ठिकाणी धोधो पाऊस पडायचा आणि एवढा प्रचंड पाऊस पडायचा की त्या ठिकाणी 10-15 फूट जरी विहीर खोदली तरी मात्र त्या विहिरींना पाणी लागत असे. आमचे वडील त्या ठिकाणी सांगायचे की बाबा रे, पहिल्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये आम्ही 15-15, 20-20 दिवस घराच्या बाहेर निघत नव्हतो, एवढा पाऊस त्यावेळेस व्हायचा. परंतु बांधवांनो, आजची परिस्थिती पूर्णतः बदलून गेलेली आहे. आज 200-300 फूट जरी आम्ही बोर घेतला तरी मात्र ते बोर त्या ठिकाणी कोरडे जातात. अहो, 200-300 फुटांचं काय घेऊन बसलात तुम्ही? जर 1000 फूट जरी आम्ही बोर घेतले तरी मात्र ते बोर त्या ठिकाणी कोरडे जातात. ही आजची परिस्थिती बांधवांनो. मग हे कशामुळे झालंय? तर बेतुफान वृक्षतोड झालेली आहेत, झाडांची कत्तल झालेली आहेत, जंगल त्या ठिकाणी नष्ट केलेली आहेत बांधवांनो. त्यामुळेच ही परिस्थिती आम्हाला त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे. आणि म्हणून हीच परिस्थिती जर त्या ठिकाणी सातत्यानं जर चालू राहिली, वृक्षतोड जर अशीच जर होत राहिली, बेतुफान जर त्या ठिकाणी झाडे जर तोडल्या गेली, तर एक वाक्य मात्र मला या ठिकाणी निश्चितपणे सांगावं असं वाटतं की उभ्या झाडं पेटतील, त्या ठिकाणी जंगल पेटतील, त्या ठिकाणी मानवी वस्त्या पेटेल. परिणामी एवढं प्रचंड तापमान वाढेल की ही सृष्टी जळून त्या ठिकाणी खाक झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून त्यावेळेस आम्हाला जाग येईल की आम्ही मात्र आता झाडं लावले पाहिजे. परंतु बांधवांनो, 1 आणि 2 वर्षामध्ये झाड लावून त्या ठिकाणी निसर्गाचं संगोपन करता नाही येत. जर आम्ही आज झाड लावले तर त्या ठिकाणी 10 वर्षामध्ये कुठे ते झाड आम्हाला त्या ठिकाणी सावली देतील, त्या ठिकाणी ऑक्सिजन देतील, निसर्गाचं संगोपन त्या ठिकाणी ते झाड करतील. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्याच वेळी आम्हाला सांगून ठेवलंय की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. परंतु या वृक्षांची, या झाडांना आम्ही त्या ठिकाणी पूर्णतः नेस्तनाबूत करून टाकलेले आहेत, त्यांची कत्तल त्या ठिकाणी करून टाकलेली आहेत. आणि म्हणून आता मात्र वेळ आलेली आहे. म्हणून माझ्या कवितेतील 2 लाईन्स त्या ठिकाणी सांगतो की ठेवू कुऱ्हाड माळूची, दीप एकतेचा लावू, घेऊ कुदळ फावडे, एक एक झाड लावू. आणि म्हणून झाडे लावा, झाडे जागवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, ही संकल्पना राबवण्याची वेळ मात्र आलेली आहे. आणि जर वेळ चुकली ना शेतकरी बांधवांनो, तर मी पहिलंच सांगितलेले आहे की सृष्टीचा विनाश या तापमानामुळे होणार म्हणजे होणार. त्यामुळे परत एकदा सर्वांना विनंती आहे की झाडे लावा, झाडे जागवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. धन्यवाद.